जनमानसाचा खरा प्रतिनिधी, जनसेवेचच व्रत सर्वाधी. निसर्ग स्रोतातून अडवल पाणी, हिरव शिवार झाली आबादानी. मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी, जनसेवकाची अनोखी कहाणी. जनसेवक जनसेवक जनसेवक. महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेजवळ असलेला नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, धडगाव या तालुक्यासह 13 ते 15 लाख लोकसंख्या असलेला हा नंदुरबार जिल्हा. निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेल्या या जिल्ह्यात आदिवासींचे बाहुल्य अधिक आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचा ठेवा येथील डोंगरदऱ्यातून जपलेला पाहायला मिळतो. कुपोषण, सिकलसेल आणि साथीचे आजार यामुळे सातत्याने होणारे मृत्यू, अतिदुर्गम डोंगराळ भागामुळे दळणवळण साधनांचा अभाव, स्थलांतर आणि बेरोजगारी 5वीला पुजलेली. अशा एकंदर स्थितीमुळे कायम मागासलेपणाचा शिक्का नंदुरबारच्या माथ्यावर होता. परंतु डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावित यांच्या रूपानं दमदार आणि धडाकेबाज नेतृत्व इथं उभं राहिलं आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडत नंदुरबार जिल्हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला आणि तेव्हापासून जिल्ह्याच्या प्रगतीला आणि विकासाला नवे पंख फुटले. कल्पनेपलीकडील दूरदृष्टी, प्रचंड निर्णय क्षमता, दांडगा लोकसंपर्क आणि धडाडीची कर्तव्य दक्षता या बळावर या 25 वर्षांच्या काळात नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार ठरले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित. मी लहानपणी माझ्या आजोबांच्या गावाला मी जात होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर रस्त्यामध्ये तळोदा तालुक्याला आम्ही बस पकडायचो. त्या ठिकाणी धडगाव तालुक्यातील लोकांची जी परिस्थिती बघितली, त्या ठिकाणी बाजार करायला येत होते ते लंगोटवर यायचे आणि म्हणून मला सातत्यानं वाटायचं ही माणसं अशी का राहतात. आणि म्हणून मी माझ्या वडिलांना विचारायचो ही माणसं का अशी राहतात. वडील मला सांगायचे हे गोरगरीब आहेत, त्यांना सुविधा नाही, काय नाही, जेवणाच्या सर्व अडचणी आहे, अन्नधान्य मिळत नाही. आणि मग त्याच वेळेला मी ठरवलं की आपण राजकारणात गेलं पाहिजे. नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा व्हावा, या जिल्ह्याने स्वतःचं अस्तित्व आणि अस्मिता जपावी यासाठी 25 वर्षाहूनही अधिक काळापासून डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कसोशीने प्रयत्न आणि धडपड सुरू राहिली. 1995 मध्ये भाजपाचे आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत पहिलं पाऊल ठेवलं. प्रत्येक गावातील प्रत्येक आदिवासी व्यक्तींपर्यंत शासकीय योजना आणि त्यांचा लाभ पोहोचावा यासाठी हे नेतृत्व अविरत झटत आहे. आज महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांची अनुभव संपन्न कामगिरी आणि लोकोपयोगी योजनांच्या पूर्ततेमुळे नंदुरबार जिल्ह्याला लाभलेले नवे रूप आपल्या समक्ष आहे. त्यांनी केवळ जिल्ह्यास स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं नाही, तर दुर्गम भागातील लोकांच्या दारापर्यंत प्रशासकीय सेवा आणल्या. सर्व शासकीय विभागांची प्रमुख शासकीय कार्यालये जिल्ह्यात कार्यरत करून त्यांच्या स्वतंत्र इमारती उभारल्या. जनविकासाला गती देणारे रस्ते दुर्गम भागापर्यंत पसरवून पाड्यापाड्यापर्यंत दळणवळण गतिमान केले. त्यासाठी नंदुरबार शहरात भव्य उड्डाणपुलाचे निर्माण, भव्य छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराची उभारणी, तब्बल 9000 बेघरांना घरे, धडगावला महिलांसाठी खास 50 पेक्षा अधिक खाटांचे रुग्णालय, वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी, अशा शाश्वत सोयीसुविधांच्या माध्यमातून क्षेत्राच्या विकासाला नवी उभारी दिली. डॉक्टर विजयकुमार गावित यांनीच विविध बंधारे
आणि प्रकल्पाच्या माध्यमातून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्यकाळात झालेले जलसिंचनाचे कार्य उल्लेखनीय आहे. अतिदुर्गम भागात आदिवासी पाड्यापाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच वाटप करून वीज पोहोचवली आणि दुर्लक्षित गावांना विकासाचा उजाळा दिला. या विविध लोकोपयोगी योजना राबवताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कधीच निधी कमी पडू दिला नाही. आम्हा पहले डोगम पहाड़ों में रहते थे, म्हणजे डोगम है लाकड़े होते जांग पड़ते थे. लाकड़े होतीत लेता को इतना सुलू जलावतले तर एकदम बेकार धुवा होता तो. धुवा होता तो हा म्हणजे डोळा बी खराब होता, ते डोकं दुखत होतं, बेकार खराब होत होतं. पण हिना गावित डॉक्टर आम्हा सेगडी आपली म्हणजे आम्ही आम्हा हसो आहे, म्हणजे एकदम आनंद हसो आहे. रांधीलो बी टाइम ना होतो ते प्रथम फाशे बांधकाम हो कैता मजरी जातले आम, म्हणजे हात खराब होत जातला रे, गुडा खराब होत जातला, कोतना जुते आपते है, हातात मोजे आपते है, टोपी आपते है. तर आम्ही आम्हा विजय गावित साहेब एकदम आनंद वाटे है. राज्यासह केंद्राकडूनही खासदार हिना गावित यांच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचा निधी मिळवून वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकारले. दुर्गम आदिवासींच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन घडवण्याचे काम आदिवासी विकास विभागाने दमदारपणे चालवले आहे. नंदुरबार शहरालगत उभी राहिलेली शासकीय आदिवासी इंग्लिश आश्रमशाळा याचे उत्तम उदाहरण आहे. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी गावागावातील बचत गटांच्या महिला सदस्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग मिळवून दिला. प्रत्येक महिला बचत गटाला सध्या शेळी वाटप आणि दुधाळ जनावरांचे वाटप सुरू केले आहे. प्रक्रिया उद्योगाला अर्थसहाय्य देऊन स्थलांतर करणाऱ्या मजुरांना तसेच आदिवासी शेतकऱ्यांना नवा मार्ग दिला आहे. गावागावातील बचत गटांच्या महिला सदस्यांना साडी वाटप आता सुरू करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाचा चेहरा मोहरा बदलवून त्यास अधिक सक्षम करण्याचा विडा उचलणाऱ्या आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विभागाच्या प्रत्येक योजनेची माहिती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देत आपल्या विकास दृष्टीचं उभ्या महाराष्ट्रातील समस्त आदिवासी बांधवांना विराट दर्शन घडवलं. इथवरच थांबतील ते आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित कसले? आपल्या कार्यकाळात पूर्ण करावयाच्या विविध योजनांपूर्तींचे महत्त्वाचे निर्णय घेत त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची पूर्तता देखील मंत्री महोदयांनी केली. आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळावीत. केवळ नंदुरबार जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व आदिवासी वाडे पाडे रस्त्यांनी एकमेकांना जोडले जावेत आणि आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात सामील व्हावा. त्याचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे या ध्येयाने प्रेरित होत जिल्ह्यात अनेक योजना त्यांनी गतिशीलतेने राबवल्या. या तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथं पाड्यांवर आदिवासी बांधव राहतात अशा सगळ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर जाण्यासाठी जे रस्त्यांची योजना आत्ताच नव्याने त्यांनी आदिवासी विकास विभागामार्फत केली ती म्हणजे बिरसा मुंडा जोडरस्ते योजना. आणि त्या जोडरस्ता योजनेसाठी गावित साहेबांनी एक सढळ हाताने तळोदा शहादा मतदारसंघातील दुर्गम भागाचा या बिरसा मुंडा योजनेत प्रचंड प्रमाणात निधी दिला आहे आणि या दळणवळणासाठी आदिवासींना एक त्या योजनेचा एक मुख्य लाभ होणार आहे. आश्रमशाळा, बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पोषण आहार, समाज मंदिरं, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी सुविधांसाठी आश्रमशाळांना स्वतःच्या इमारती उभारून दिल्या जात आहेत. I study in 10th standard. My school name is Government English Medium Amsterdam School, Nandurbar. My family background was not good, so due to Dr. Vijay Kumar Gavit sir, Minister of Tribal Development Commission, they give me opportunity for study in this school, and my dream is to become an IAS officer. आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, संच आणि इतर शालेय वस्तूंचा पुरवठा, प्रावीण्यासह गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे, याशिवाय शहरात आणि ग्रामीण भागांमध्ये नागरी सोयीसुविधा, वीज, पाणी, गटारी आणि रस्ते निर्माण करून जिल्ह्याचा विकास त्यांनी झपाट्याने साधला. ज्यावेळेला धुळे जिल्हा होता त्यावेळेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये
प्रशासन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नव्हतं. धडगाव असेल अक्कलकुव्याला सकाळीच निघालेला माणूस संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचायचा अशी अवस्था होती. त्या ठिकाणी रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं, त्याचबरोबर तिथे विजेची सोय नाही. म्हणजे त्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे आणि कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकांकडे अत्यंत कायमचं दुर्लक्ष होत होतं. आरोग्याच्या सुविधा नसल्यामुळे मालन्यूट्रिशन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं, रोजगार नाही. आणि म्हणून मी ठरवलं हा जिल्हा निर्माण केला पाहिजे आणि म्हणून मी त्यावेळेच्या शासनाला विनंती करून हा जिल्हा आपण निर्माण केला. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आज नंदुरबार जिल्ह्याचा वेगाने विकास होतो आहे. आदिवासी शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी मंत्री महोदय सातत्याने प्रयत्नशील आहेत. या दृष्टीने जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. जनसेवक जनसेवक जनसेवक